राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना फोन। घरातील गणपतीच्या दर्शनाला येण्याचं दिलं निमंत्रण। उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थावर गणपतीचं दर्शन घेणार। मुंबईतील शाखांना उद्धव ठाकरेंची भेट। ठाकरेंचं शिवसैनिकांना मार्गदर्शन। मतदार याद्यांची तपासणी करण्याचं ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश। तर आदित्य ठाकरे धारावीतील शाखांना भेट देणार। मुंबईत निघणाऱ्या मोर्चाच्या तयारीबाबत आज जरांगेंची बीडमध्ये बैठक। 27 तारखेला मुंबईकडे रवाना होणार। पुन्हा आरक्षणाचं वादळ उठणार। कोल्हापूरच्या सिद्धार्थनगरमधील राड्या प्रकरणी गुन्हा दाखल। दोन्ही गटातील 400 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल। पुण्यामध्ये मनसेनं बंद पाडली फ्रेशर्स पार्टी। अल्पवयीन मुलांना मद्यविक्री होत असल्याचा मनसेचा आरोप। राजाबहादूर मिल्स येथील किकी पब मध्ये सुरू होती पार्टी। पब फोडून टाकण्याचा मनसेचा इशारा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संगमनेरमध्ये सभा घेणार। बाळासाहेब थोरातांच्या घराच्या बाजूच्या मैदानात सभा होणार असल्यानं चर्चा। शिंदे काय बोलणार याकडे लक्ष। कीर्तनकार संग्राम बापू भंडारेंनी पुन्हा दिला बाळासाहेब थोरातांना इशारा। थोरात यांनी हल्ल्याचं समर्थन केलं, त्यामुळे आळंदीमधील महाराजांच्या गाड्या फोडण्याचं लोक बोलू लागले, भंडारे यांचा आरोप। फडणवीस सरकार महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला लुटतंय, नाना पटोले यांची टीका। पोलिसांना कारवाईचं टार्गेट देऊन सरकारची तिजोरी भरली जाते, पटोलेंकडून स्क्रीनशॉट दाखवत गंभीर आरोप। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांची बस जळून खाक। कशेडी बोगद्याजवळ टायर फुटून लागली आग। चालकानं प्रवाशांना वेळीच बाहेर काढल्यानं मोठी दुर्घटना टळली। कोकणवासियांसाठी सोडण्यात येणारी दुसरी मोदी एक्सप्रेस रवाना। नितेश राणेंनी दाखवला हिरवा झेंडा। उद्या निलेश राणेंची शिवसेना एक्सप्रेस सुटणार। गणेश भक्तांसाठीच्या टोलमुक्तीच्या घोषणेला केराची टोपली। टोल पास दाखवल्यानंतरही फास्टॅग मधून कापले पैसे। फास्टॅग काढून ठेवल्यानंतरही टोल वसूल। टोलमुक्ती पास नावालाच दिला का? प्रवाशांची संतप्त प्रतिक्रिया। कबुतरांसंदर्भात पेटा संस्थेची मंत्रालय परिसरात जाहिरातबाजी। आम्ही मुंबईकर असून आमचा आदर करा अशा आशयाचे झळकले बॅनर। प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी पेटाची जाहिरात। ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रीम मध्ये आढळल्या अळ्या। नालासोपारा पश्चिमेच्या श्रीपस्था परिसरातील प्रकार। झेप्टोवरून ऑनलाईन पद्धतीने मागवलं होतं आईस्क्रीम। ग्रामसभेत पाण्याचा प्रश्न विचारल्यानं सरपंच पतीनं केली मारहाण। गंगाखेड तालुक्यातील राणी सावरगाव इथली घटना। 2 आरोपींविरोधात पिंपळदरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पुण्यातल्या येरवडा परिसरामध्ये बॉयफ्रेंडला मेसेज का केला यावरून मुलींमध्ये राडा। लाथाबुक्क्या, केस ओढणं आणि गलिच्छ शिव्या देत घातला धिंगाणा। पुण्यामध्ये लिव्हर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेनंतर पती पत्नीचा मृत्यू। पुण्याच्या डेक्कन मधील प्रसिद्ध सह्याद्री रुग्णालयातली घटना। रुग्णालयातील डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा नातेवाईकांचा आरोप। पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी। बोरघाटातील खंडाळा बोगद्यालगत वाहनांच्या रांगा। पर्यटनासाठी बाहेर पडलेल्यांना करावा लागला वाहतूक कोंडीचा सामना। राज्यातील 22 जिल्ह्यांना पुन्हा येलो अलर्ट। 24 ते 27 ऑगस्ट पर्यंत पावसाचा जोर कायम राहणार। मध्यम पावसाचा हवामान खात्याचा अंदाज। मुंबईकरांचा कचरा आता नवी मुंबईकरांच्या अंगणात टाकला जाणार। कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी तळोजामधील जागा निश्चित। 2026 पासून कचरा टाकला जाणार। राहुल गांधींची बिहारमध्ये रॅली। राहुल गांधींनी स्वतः चालवली बुलेट। तेजस्वी यादवही राहुल गांधींसोबत बुलेटवर स्वार। क्रिकेटपटू चेतेश्वर पुजाराची क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा। पुजाराची क्रिकेटच्या सर्व फॉर्मॅटमधून निवृत्ती जाहीर। 2023 मध्ये भारतासाठी खेळला होता शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना।